नक्कीच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल. कृष्णा आंधळेबद्दल पवारांच्या आमदाराने उपस्थित केली शंका. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख 3 आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे अद्यापही बेपत्ता आहे. कृष्णा आंधळेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शंका व्यक्त केली आहे. जेव्हा विषय त्यांच्या अंगलट येतो तेव्हा तो माणूस कधीच सापडत नाही, असं सूचक विधान आमदार क्षीरसागर यांनी केलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, मला वाटत नाही की तो व्यक्ती राहिला आहे, तो सापडणार नाही. आपण त्या भागातील सुरुवातीची समीकरणे बघतो. जेव्हा एखादा विषय त्यांच्या अंगलट येतो तेव्हा तो माणूस कधीच सापडत नाही असं दिसतं. मला वाटत नाही की हा माणूस सापडेल, जे काही झालं असेल त्याच्यासोबत, असं म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांनी आरोपी कृष्णा आंधळे याच्याबद्दल शंका व्यक्त केली आहे. मला वाटत नाही आता तो आरोपी जो काही व्यक्ती एक राहिलेला आहे तो काही सापडणार नाही. जी काही सुरुवातीचं जे काही आपण समीकरण त्या भागातले बघतो, जेव्हा काय एखादा विषय त्यांच्या अंगलट येतो तो माणूस कधीच सापडत नाही असं दिसतं. आणि मला वाटत नाही हा माणूस सापडतो. जे काही झालं असेल त्याच्यासोबत मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. ज्या पद्धतीने दादाचा स्वभाव आहे, एखादी चुकीची गोष्ट झाली असेल तर ती दादाला पटत नाही. आणि ज्या पद्धतीने तपास जेव्हा सर्व आमदारांनी सभागृहामध्ये मांडल्यानंतर सरकारमार्फत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ज्या पद्धतीने बोलले, तिथे एसपीची बदली झाली आणि एसपीची बदली झाल्यानंतर जी काही कारवाई तिथं होतीये, 2 नंबरचे उद्योग असतील, अनेक गोष्टी, मग काही लोक अटक झाली, ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं विरोधी वाकावरती जरी असलं तर ह्या गोष्टी आपल्याला बोलायला पाहिजे तिथं. पण फक्त जे मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे, मी सुरुवातीपासून हा विषय जो बोलतोय की फक्त त्या संदर्भात तिथं आलं की कुठं ना कुठं तरी VIP ट्रीटमेंट त्यांना दिल्या जाते. कारण का 28 तारखेला जेव्हा सभागृहामध्ये मी बोललो होतो की जर या प्रकरणात मास्टर माइंड जर ह्यांना अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यातले लोक मोर्चा काढणार, आम्ही मोर्चा काढणार. आणि तुम्ही जर मोर्चा बघितलं तर 1 लाखापेक्षा जास्त अधिक लोक आणि सर्व जाती धर्मातले लोक तिथे जमले होते. आणि ज्या तपासामध्ये CDR मध्ये जे काही प्रशासनाकडे कानावरती आले, जे काही माझ्या कानावरती आलं आहे, तर त्याच्यामध्ये नक्कीचपणे हे सर्व मास्टर जे आधी बोललो होतो ते तसं तिथे सापडले. मग आधी अजून एक माझं त्याच्यामध्ये बोलणं आहे की हा गुन्हा दाखल करण्यासाठी एक 10-12 तास उशीर झाला. या 10-12 तासामध्ये तिथले SP असतील, त्या भागातले त्या डिव्हिजनचे जे DYSP असतील किंवा त्या पोलीस स्टेशन मधले जे काही प्रशासन असतील, कुणी वरद हस्तांनी त्यांना फोन तिथं केले, गुन्हा डिले करायला उशीर केला. मला वाटतं हे सगळं CDR रिपोर्टवरतून कळणार आहे. हे सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडे साहेबाला राजीनामा द्यावा लागेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.